2025 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी TCS साठी अप्लाय केलेलं असेल तर त्यांची एक्झाम आता होणार आहे 14 तारखेला। तर हॉल तिकीटचा मेल आलेला आहे, परंतु हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही। तर हॉल तिकीट कशी डाउनलोड करायची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर तुम्हाला ID आणि पासवर्ड जो तुम्हाला मेलवर आलेला आहे तो इथे यूज करायचा आहे। तर ID तुमचा DT पासून सुरुवात होणार आहे आणि तो तुम्हाला मेल सुद्धा आलेला आहे आणि जो तुमचा ID आहे तो तुमचा पासवर्ड आहे। सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन केल्यानंतर पासवर्ड चेंज करा, म्हणजे जोही तुम्ही पासवर्ड टाकणार आहे तो चेंज करायचा आहे। परंतु पासवर्ड टाकताना नवीन पासवर्ड सेट करणार तर तो पासवर्ड तुम्ही व्यवस्थितरित्या नोट करणं गरजेचं आहे, कारण परत लॉग इन तुमचं होणार नाही जर पासवर्ड चुकला तर। सर्वप्रथम ID टाका आणि IDच तुमचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाका। तर अशा प्रकारे तुम्हाला एरर येत असेल तर तुम्ही ब्राउझर चेंज करू शकता। जर ऑलरेडी लॉग इनचा जर एरर आला तर तुम्ही दुसरं ब्राउझर घ्या, जसं की क्रोम घेतल्यानंतर तुम्ही मोझिलामध्ये सुद्धा लॉग इन करू शकता। तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे। लॉग इन करताना तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे आणि तुम्हाला ऑलरेडी लॉग इनचा जर एरर आला तर तुम्ही ब्राउझर चेंज करून लॉग इन करा, लॉग इन होऊन जाणार तुमचा। कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता। तर बघू शकता इथे ID टाकला, पासवर्ड टाकला, त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकून लॉग इन केलाय। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला पासवर्ड चेंज करा म्हणताय, म्हणजे न्यू पासवर्ड सेट करा। तर तुम्ही न्यू पासवर्ड सेट करू शकता, कोणताही करू शकता। तुमचं नाव पहिलं अक्षर कॅपिटल करा, @123 या प्रकारे तुम्ही सेट करू शकता। परंतु ID आणि पासवर्ड तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे। पासवर्ड चेंज करा। पासवर्ड चेंज झाल्यानंतर तुम्हाला इथे सक्सेसफुल पासवर्ड चेंज झाला अशा प्रकारे एक नोटिफिकेशन येऊन जाणार। बघू शकता पासवर्ड चेंज सक्सेसफुली, याला ओके करा। ओके केल्यानंतर जो तुम्हाला ID आलेला आहे DT पासून सुरुवात आहे तुमचा, कोणत्या विद्यार्थ्याचा वेगळा सुद्धा असू शकतो आणि मेल सुद्धा तुम्हाला आलेले आहे। तर तो ID टाका, पासवर्ड टाका जो तुम्ही नवीन सेट केलेला आहे, जुना नाही आता। त्यानंतर कॅप्चा टाका आणि बघा अशा प्रकारे तुम्हाला एरर येणार ऑलरेडी लॉग इन। तर यामध्ये तुम्ही काय करायचं, दुसऱ्या ब्राउझरला जी लिंक आहे कॉपी करून घ्या आणि दुसऱ्या ब्राउझरला ओपन करा। दुसऱ्या ब्राउझरला ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला तो ID टाका जो ID तुमचा आहे DT पासून आलेला। तो ID तुम्ही कॉपी करू शकता जर PC वर काम करत असाल तर। ID टाका आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे कोणता नवीनवाला चेंज केल्यानंतर तो इथे पासवर्ड तुम्ही इन्सर्ट करा। ID टाका, पासवर्ड टाका नवीनवाला, त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचं लॉग इन झालेलं आहे। इथे तुम्हाला तुमचं नाव दिसून पडेल, तुमचा ID आणि टॉप पोझिशनला ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे। तर इथून तुम्ही तुमचा ॲडमिट कार्ड जे आहे हे डाउनलोड करू शकता। त्याप्रकारे बघू शकता इथे तुम्हाला सेंटरचं नाव सुद्धा दिलेलं आहे, किती तारखेला पेपर आहे, डेट सुद्धा दिलेली आहे आणि खाली तुम्हाला ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, डाउनलोडचा ॲरो दिलेला आहे। तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डायरेक्ट डाउनलोड होऊन जाणार। तर या प्रकारे तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांनी TCS साठी अर्ज केला असेल ते विद्यार्थ्यांनी या प्रकारे म्हणजे या प्रोसेसने तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। तर लवकरात लवकर ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या आणि कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करा। कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण प्रकारे सोल्युशन दिल्या जाणार आहे। तर TCS बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जसे की रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट सुद्धा तुम्हाला कसा चेक करायचा या संदर्भात अपडेट देण्यात येईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।